एका दुकानात गेला आणि त्या दुकानामध्ये आपल्याला माहितीये बाटलीमध्ये चाफ्याची फुलं वगैरे घालून ठेवलेली असतात. तशी 4-5 फुलं ती बाटलीत घातलेली होती. तर यांनी विचारलं या फुलाची किंमत काय? तर दुकानदार गमतीने म्हणाला दे रे 100 रुपये. हा आंघोळ केला, त्या 100 रुपये घेऊन तिथे गेला, त्याला दिली. तो घेईना, तो बोलला शी काहीतरी काय चाफ्याचं फुले पाहिजे थोडी मिळतात, आता नाही म्हणून नाही म्हणाला तुम्हाला तू दे. आणि त्यांनी चाफ्याची फुलं घेतली आणि देवीकडे गेला आणि सांगितलं देवी अर्थात हे सर्व आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे हो. सांगितलं हे अर्पण केलं आणि सांगितलं देवी माते आई ही फुलं तुला मी अर्पण करते, तुला पोचली ना? तर हो पोचली म्हणून जी मान केलेली आहे ती मान. आणि आजही अनेकांचे अनुभव असे आहेत की तिला हाक मारली आणि ती धावली नाही असं कधी होणारच. मडकई आपण कधी इंडियात आलात आणि मडकईला जरूर जाऊन या, अगदी जवळ आहे इंडियात. तुम्ही मंगेशी मारतोळ जाताच आहात, तिथून मडकई अगदी. मागे एकदा असं सांगितलं होतं, माझ्या काही तुला ज्यांच्याबद्दल आपुलकी वाटते त्या सगळ्यांना एकदा घेऊन ये आणि माझ्या पायावर टाक. आपल्याला आश्चर्य वाटेल. आम्ही एक बस केली, प्रत्येकाला मी सांगत होते, पण कोणी किती लोक आले नाही, कॅन्सल झाले आणि किती लोकांना कृष्णाने बोलवून आणलं. आणि असे आम्ही जवळजवळ 25-30 माणसं इंडियाला गेलो. आणि तेव्हा मी तिला सांगितलं ते तू म्हणाली होतीस ना तुझ्या पायात घालायला, हे तुझ्या पायात घालायला आणलेले आहेत सगळे. आणि आज त्या सर्व कुटुंबाचं एकूण एक सगळं अभिमानाने सांगावं असं वाटतं. सगळं छान झालेलं आहे. जो तो म्हणतो तुम्ही पायावर घातलेलं आहे आम्हाला म्हणून असं नाही जसं आम्हाला सगळ्यांना तिच्या पायावर मध्यंतरीचा काळ असा गेला की छान म्हणतो म्हणून सांगते त्यावेळेला विश्वजन्मीची स्थापना कुठे करायची, काय करायची वगैरे वगैरे चाललेलं होतं. आणि 6 सप्टेंबरला नारकरट आणि ते जेव्हा आले तर त्यांना ते एवढं टेन्शन झालं की काय करणार आपण, अमेरिकेसारख्या ठिकाणी काय करणार आणि काय करणार. मी त्यांना सांगितलं नारकर रमेश तुम्हाला माहिती आहे ना कृष्णा कुटीची स्थापना जेव्हा झाली त्यावेळेला कृष्णाने एका गरीब भक्ताला सांगितलं होतं, आता तुमच्या सर्वांकडे जो कृष्णाचा फोटो आहे तो एका गरीब भक्ताने माझा एक किती लोकांनी इच्छा प्रदर्शित केली. कोण म्हणाला मी संगमरवरी मूर्ती आणतो, कोण म्हणाला चंदनाची आणतो, कोण म्हणाला पंचधातूची करतो. कृष्णाने सांगितलं मला त्याचा अर्थ आत्ता करतो, मला सामुदायिक कार्यासाठी उभं राहायचंय म्हणून मला कोणाकडूनही व्यक्ती करून मूर्ती घ्यायची नाही. माझा एक गरीब भक्त आहे तिथे जा आणि त्याला सांग मूर्ती आण. मी कृष्णाने दाखवल्याप्रमाणे आत्ताही मी एकटी मुंबईला जाऊ शकत नाही सध्या, परंतु त्यावेळेला मी गेले कृष्णाने सांगितल्याप्रमाणे आणि तिथे तो म्हातारी ग्रस्त बावल्यांचे फेस करून बसलेले. मला बघितल्यावर म्हणाले या या ताई या या. ते काय मला ओळखत नाही, पण त्याला तुम्ही महाराष्ट्रात ताई हा शब्द वापरतात म्हणून त्यांनी म्हटलं असेल, मी कोण त्याला माहिती. आणि शेवटी ते म्हणाले मी तुझ्याकडे आलो नाही म्हणाला. मी आले, मानाने मला आत घेऊन जा. आणि त्यांनी येऊन हात धरून आत नेला आणि तेव्हा सांगितलं कुठे होतात आणि कुठे आलास. तुला मी 10 वर्षापूर्वी माझ्या छताला रंग द्यायला सांगितला होता, तू दिला नाही. आणि होतास कुठे आणि आलास कुठे. आज तुला या झोपडीत राहण्याची वेळ आली. परत सांगायला आलो, माझ्यासारखा मीच दयाळू म्हणून परत तुला सांगायला आलो, कृष्ण कुटीरला तू दिली तर मूर्ती नाही तर मूर्ती नाही. आणि 25 ऑगस्ट हे मूर्ती कृष्ण कुटीरची स्थापना होण्याचा दिवस होता. कृष्णाने सांगितलं मूर्ती नाही आली म्हणून मला त्याची पर्वा नाही, कलश पूजा करून कृष्ण कुटीरचं ओपनिंग करायचं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 25 ऑगस्टला कृष्ण कुटीरचं ओपनिंग झालं आणि 6 जून 1979ला मूर्ती आली. पण तोपर्यंत कृष्ण कुटीरला मूर्ती नव्हती. तसंच मी नारकरांना परत परत सांगते कशाला तुम्ही काळजी करताय हो, तो करणारा सगळं आहे, आपण काळजी करून काही फरक पडणार नाही.
त्याला मध्यंतरी इतकं ब्लड प्रेशर वाढलं, आजारी पडायची वेळ आली का, तर टेन्शन नाही याचं कारण त्यांनी 6 महिने केले ना, जानेवारी पासून ते धडपडतायत त्याच्यासाठी. आणि आता मूर्ती स्थापन करायची वेळ आलेली आहे आणि ते घडत नाही, तर काय करायचं? कृष्णाने त्यांना वचन देऊन सांगितलं, रमेश 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत एकदाही कोणी मला बोलायचं नाही, मी बोलणार नाही, तुम्ही मला विचारायचं नाही. प्रमोदला फोन करून सांगितलं, प्रमोद मला बोलवायचं, अजिबात बोलायचं नाही माझ्याशी, मी बोलणार नाही फोन केला तरी. आणि माझा निर्णय 25 ला फायनल होणार. मी 4 वाजेपर्यंत काय ती सोय करणार. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही आता हल्ली तुम्हालाही माहिती आहे, तिकीट बदलायचं म्हणजे $50-100 काय तो दंड होतो, काय होतं, मला अजून त्यातलं खूप काय कळलेलं नाही, तर मला ते करावंही लागलेलं नाही. पण आमचं तिकीट त्यावेळेला बदलून दिलं. 1 दिवसासाठी मी इथे येलेला येऊन गेले, पण कृष्णाने म्हटलं कोणालाही सांगायचं नाही, हे आज सांगते मी तुम्हाला. आणि 24 ला आले. प्रमोदला मी सांगितलं, तर प्रमोद काय करायचं ते करूया आता. कृष्णाचा निर्णय 25 ला आहे आणि 25 तारखेला 4च्या आत ही मूर्ती इथे आहे. 25 तारखेला माझा निर्णय काय तो ठरला. ते कृष्ण परत बोलत होता, तेव्हा मी त्यांना सांगायचे तुम्ही शांत राहा. नाही तर तुम्हाला माहिती आहे कृष्ण कुठे कोणी नाही, तुम्ही बघितलेलं आहे, कलश पूजा करून कृष्णाने केलंय, तसं हाही कलश पूजा करणाऱ्याने करणार, तुम्ही काय करू. आणि अशा प्रकारे इथे मूर्ती जेव्हा आली, बरोबर असलेल्या 2-3 माहिती आहे, फक्त 4 वाजता आली. आणि ही मूर्ती अतिशय जड असल्यामुळे हलवणं इतकं कठीण आहे. परंतु ते मगाशी आलेले प्रेसिडेंट म्हणून कृष्णाने सांगितलं त्यांना तू गुलाब आणि त्यांच्या खांद्यावर तू शिला घाल. हा मान त्यांना सगळ्यांना. कोणाला काही शंका असेल तर विचार, कोणाला जर काही शंका असेल तर विचार, काही तुम्हाला काय विचारायचं असेल तर. आमचं काही विश्वजननीचे वेगळी आणि काय करायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय शिवाय तो दिलाय म्हणतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवता आहे. त्यांच्या दिवशी नाही, मंगळवार शुक्रवार तो शुक्रवारी. पण आता ह्याच्या पुढे जेव्हा विश्वजन तुम्ही ठेवणार त्यावेळेला 11 वेळा निदान ह्या डिसेंबर पर्यंत ओम महान शक्ती देवता आहे निदान मंत्र म्हणा. मग ती अनुभवाची 5 मिनिटं कमी झाली तरी चालेल. ओम महान